गणेशोत्सवाला अवघा एक दिवस बाकी असताना आजऱ्यातील मूर्तिकार गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. मात्र रंग, कच्चा माल आणि वाहतूक खर्च वाढल्याने शाडूच्या मूर्तींचे दर वाढले आहेत. शाडू मातीच्या मूर्ती सुकवण्यासाठी यंदा पावसामुळे मोठा अडथळा निर्माण झालाय. मे 17 पासून सुरू असलेल्या पावसामुळे मूर्ती वेळेवर सुकवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते, असे मूर्तिकार लक्ष्मण कुंभारे यांनी सांगितलं. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय सांभाळताना कुटुंबाचे सहकार्य लाभत असून दरवर्षी 150 मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र शाडू माती काढण्यास परवानगी नसल्याने खाजगी माती विकत आणावी लागते. शासनाने शाडू माती उपलब्ध करून देणे तसेच मोठी कार्यशाळा दालन व बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. तारा न्यूजसाठी प्रतिनिधी हसन तकीलदार, आजरा. हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मण गोविंद कुंभार, राहणार कुंभार गल्ली, आजरा. जवळजवळ 3 पिढ्यापासून मी हा गणपती व्यवसाय करत आहे. म्हणजे पहिला आजोबा करत होते, त्यानंतर वडील करत होते. वडील 2005ला एक्सपायर झाले. त्यानंतर मी ह्या व्यवसायामध्ये पडलेलो आहे. नोकरी करत करत मी हा व्यवसाय करतो. अधिक पूर्वीपासून आमची गिऱ्हाईकं चाललेली आहेत, तीच परंपरागत पुढे चालवून मी हा व्यवसाय करत आहे. यापासून मिळणारे उत्पन्न इतके काय महत्त्वाचे नाही, जास्त काय मिळत नाही, कारण का त्याचा मेंटेनन्स खर्च वगैरे भरपूर आहे. अधिक लोकांची एक सेवा होते, सेवाभाव जपला जातोय, भारतीय संस्कृती टिकून राहते. गणपती सणाचं महत्त्व वाढावं या उद्देशानं मी हे काम करत आहे. यापुढे माझी मुलं बाळे हेच व्यवसाय करावे या अर्थी नोकरी अधिक जपून अधिक हा व्यवसाय आम्ही करतो. तर जवळजवळ 20 वर्ष मी ह्या व्यवसायात आहे. याच्यापूर्वी वडील वगैरे सगळं करत होते, त्यांना मदत म्हणून आम्ही करत होतो. त्यानंतर नोकरी लागल्यानंतर हे कामं आमचे सुरू झाले. यामध्ये घरातली आई, मुलगा मुलगी, पत्नी, भाचा भाची वगैरे सगळ्यांचं इथं या कामामध्ये सहकार्य लाभते. जवळजवळ माझ्याकडे 150 मूर्ती असतात. प्रॉपर आजऱ्या गावच्या, अधिक खेडेगावच्या 50 म्हणून सगळे असतात. 3 फुटापासून जवळजवळ 1 फुटापर्यंत सगळ्या लहान मोठ्या मूर्त्या माझ्याजवळ मिळतात. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.